चलो आजा। क्या करना है? नहीं, एक ये साइड ऐसे आ जाओ, मैं बीच में। तो What do we have to do? ऐसे कुछ जो तुम लोग को बोलना है, जब पूछूंगा तो कुछ बोल देना जो भी ऐसे दिमाग में आएगा। हाँ, पूछ। ऐसे हिंदी भी बोल सकते हैं, मराठी भी बोल सकते हैं। क्या पूछ? क्या पूछ? मैं पूछूंगा नहीं, ऐसे निकाल के बोल दूंगा तब ऐसा ना। तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। ही फक्त व्हिडिओ नाही, ही एक खूप मोठी सिरीज येणार आहे, 10 ते 12। ह्याच्या आधी अशी सिरीज आपल्या चॅनलवरती एकदाच आली होती, ती पण केदारनाथची। तेव्हा म्हणजे खूप स्टार्टिंग होती आणि तेवढा जास्त रिस्पॉन्स भेटला नव्हता, पण ह्या व्हिडिओला आणि ह्या सिरीजला रिस्पॉन्स जास्त भेटेल ही मी अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो। तर बॅकग्राऊंडवरून तुम्हाला कळत असेल की ही सिरीज कशावरती असणार आहे, माउंटन्स आणि मग परत ते पाणी। तर आता आम्ही उभे आहोत काश्मीरमध्ये। आजच आम्ही इथे आलो आहे आणि आता ह्या पुढे 7 दिवस आम्ही ट्रेक करणार आहे काश्मीर ग्रेट लेक्स। आता आपण सोनमर्गमध्ये आम्ही, आणि इथून आमचं उद्या आम्हाला बेस कॅम्पवरती जायचं। त्यानंतर परवापासून आमचा ट्रॅक ॲक्च्युअलमध्ये चालू होणार आहे, जो की 7 दिवस चालणार आहे। आणि मग त्यानंतर आम्ही परत अजून पुढचे 7 दिवस म्हणजे 1 आठवडा आम्ही काश्मीर एक्सप्लोअर करणार आहे। तर ही सिरीज लास्टपर्यंत बघायची आहे, फर्स्ट एपिसोडपासून लास्ट एपिसोडपर्यंत। आणि हिला तर तुम्ही बघितलंच असेल आपल्या केदारनाथच्या सिरीजमध्ये, आणि हिला तर तुम्ही आता वारंवार बघतच असाल। ही कोण आहे त्याच्याबद्दल सांगायची गरज नाही, ही आहे सोनाली, माझी बायको, आणि ही माझी फ्रेंड आहे स्नेहल। तर आपण ह्यांना विचारूया की काश्मीरचा एक्सपिरियन्स, कारण हे लोक पण फर्स्ट टाईमच आलेले आहेत। तर थोडं आपण इथे असं बसून वगैरे नेक्स्ट शॉट घेऊ असं। सो आता आपण ह्या दोघींना विचारूया ह्यांचा एक्सपिरियन्स काश्मीर। हे लोक पण फर्स्ट टाईमच आले आहेत आणि मी पण फर्स्ट टाईमच आलो आहे, दोघी पण फर्स्ट टाईम आल्या। तर ह्यांना आपण एक्सपिरियन्स विचारूया की ह्यांना काश्मीर कसं वाटलं। आजचा पहिला दिवस आहे, बट तरी पण कसं वाटलं ते आपण त्यांना विचारूया। आणि आपल्याकडे स्पेशल माईक आहे, आपण नवीनच घेतला आहे, तर थोडं त्याची फ्रिक्वेन्सी मला माहिती नाही कसं ॲडजस्ट करायचं वगैरे। तर आवाज जरा एकदम असं फाटत असेल तर समजून घ्या थोडं। आता आपण ह्यांना विचारा, ही हिंदीमध्ये बोलणार, ही मराठीमध्ये बोलणार, दोघींना पण विचारा। बता तेरे को कैसा लग रहा है, मतलब यहाँ पे बैठ के तुझे कैसा लग रहा है? बहुत पीस है और बहुत ही ब्यूटीफुल व्यूज़ है यहाँ पे, जो कैमरा भी कैप्चर नहीं कर सकता, जो नेकेड आइज कैप्चर कर सकता है। बहुत प्रिटी है प्लेस। आणि तुला? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। इथे येऊन ॲक्च्युअल मध्ये असं वाटतं की काश्मीरला हेवन ऑन अर्थ का बोलतात, कारण की म्हणजे जेवढं पण बघू ना तेवढं कमी आहे असं मला वाटतं। अरे ही सिंधू नदी आहे ना, बाय द वे सांगायचं झालं, ही जी पाटी आहे ना ती सिंध नदी। मग ते सिंधूच ना, मराठीमध्ये सिंधू तीच आहे ना ही? हां तीच आहे, तीच नदी आहे ही। आणि थोडे नजारे एन्जॉय करा, पण त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवतो की आम्ही इथे कसे पोचलो। तर ते बघा, त्यानंतर मी तुम्हाला परत भेटतो। पहिले इथे बघा की आम्ही इथपर्यंत कसं आलो, ते जरा बघा पटकन। एकदम छोटंसंच आहे, जास्त नाही। सो आम्ही इथे जेवायला थांबलो आहे, आणि आता पहिला ब्रेकफास्ट पण नाही, आता आम्ही जेवण डायरेक्ट झालं ब्रंच। आणि लोकेशन बघा किती भारी आहे। सो हे ऑन द वे आहे सोनमर्गला जाताना, श्रीनगर टू सोनमर्ग। सो आता आम्ही मागवलं आहे आलू पराठा, आणि हा काश्मीरी पुलाव आहे। बट पुलाव ही तर बोलते काय खास नाही, कारण ह्याच्यामध्ये हळदी जास्त आहे। पराठा ठीकठाक आहे, आणि ते ठीकठाकच जेवण आहे, फक्त हे व्ह्यू छान आहे। तर ह्या पुढे इथे दाल राईसच खाऊया। सो आता तुम्ही जे शॉर्ट्स बघितले ते होते आपण काश्मीरपर्यंत कसं पोचलो, श्रीनगरपासून सोनमर्ग। श्रीनगरचं सांगायला गेलं तर मला काश्मीरना खूप एक्सपेन्सिव्ह वाटलं, खूप एक्सपेन्सिव्ह। म्हणजे ह्यांना विचारलं तर हे लोक पण सांगतील की आम्हाला श्रीनगरपासून इथे याचं डिस्टन्स जे होतं ना ते फक्त 100 किलोमीटरचं होतं, आणि त्यासाठी 5,000 रुपये द्यावे लागले 3 लोकांसाठी। इनोवा भेटली होती, तर खूप कॉस्टली आहे यार म्हणजे। आणि इकडे एक 4 किलोमीटर जाण्यासाठी 1,000 रुपये सांगतायत यार, तर खूप कॉस्टली आहे, फिरणं खूप महाग आहे इथे। बट ठीक आहे यार, हेवन ऑन अर्थ का बोलतात, बट लूटमारी पण आहे। आता थोडा वेळ बसतो आणि मग बोलूया।
सो आता आमचे इकडचे फोटोज वगैरे सगळे काढून झालेले आहेत आणि फोटोज एवढे भारी आले आहेत, एवढे भारी. आम्ही तिघांचे काढले, सोलो काढले, प्रत्येक प्रकारचे फोटो काढले. आणि हे फोटो तुम्हाला कुठे बघायला भेटणार आहेत? ह्या आय डीवरती, इंस्टाग्रामवरती, इंस्टा. हां, आणि इथे बघा ना लोक क्रिकेट पण खेळतात यार. आणि हा नजारा का दिसतो बघा, भारी यो. सो आता टाईम झाला 7 वाजता. एवढा उजेड आहे, विचार करा, 7 वाजता. तर आता इथून निघतो. आमचं हॉटेल हे बघा, इथे हे समोर हे आमचं हॉटेल आहे. इथे ना भूक जास्त लागते, आम्ही खातोय तरी पण परत भूक लागते. तर आता हे सगळं ट्रायपॉड वगैरे उचला आणि निघूया आता इथून. स्वतः आम्ही वरती चाललोय. तर वरती जायचा रस्ता बघा कसा आहे, बघा असं इथूनच वरती जायचं आहे. आणि हिला चांगला रस्ता बनवून पाहिजे. चांगला रस्ता बनवला ना तो फील, तो मजा नाही आहे रे, निकल जायगा फील. अरे 7 दिवस ट्रॅक करायचं आहे पूर्ण, 7 दिवस. आणि हे वॉर्मअप आहे ह्याच्यामध्येच. आम्ही इथून आलो, हे आमचं हॉटेल. आणि आम्ही आता इथे लोकल जे मार्केट वगैरे आहे, म्हणजे इथे ट्रॅव्हल्स वगैरे जिथे थांबतात किंवा टॅक्सी जिथून भेटते, कारण उद्या आम्हाला जायचं आहे. तर त्यासाठी आम्ही टॅक्सी वगैरे सगळं शोधायला आलो आहे. आणि बघा इकडचं मार्केट आणि इकडचे नजारे मेन तर बघा. ठीक आहे, रिपोर्ट टू नजारे. हे जे नजारे आहेत इकडचे, असं वाटतं कोणीतरी ना पेंटिंग करून ठेवले. कारण म्हणजे काय वेगळी फिलिंग आहे, वेगळी एकदम भारी. सो आम्ही आता मार्केटमध्ये थांबलो आहे. इथे असं सगळं लाईनीत मार्केट आहे. हे गाड्या लागल्या ना ते कळतच नाही बघा. इथे चाय प्यायला थांबलं. हॉटेलमध्ये जी चाय तेवढी खास नाही. तर बघू आता इकडची चाय कशी आहे. आणि इथे खायला पण खूप सारे ऑप्शन आहेत. म्हणजे हॉटेलमध्ये जर नाही खायचं आहे तर तुम्ही बाहेर येऊन पण खाऊ शकतात. हे बघा आमचं हॉटेल असं दिसतं बाहेरून. आणि ह्या दोघी पोरी, इम्पेरियल रिसॉर्ट, खूप भारी आहे, खूप भारी. हे हॉटेल आहे ना, असं दिसतं आतमध्ये. खूप मस्त हॉटेल आहे, खूप मस्त, छान आहे. आमचा रूमचा व्ह्यू तर एक नंबर, जो की तुम्हाला उद्या सकाळी दाखवणार आहे मी, आता नाही, फक्त द नेक्स्ट डे. हा होता आमच्या रूममधला व्ह्यू. हे बघा इथून बाहेरच असं दिसतं. आणि हा आमचा रूम सगळा अस्तव्यस्त. आता निघतोय आम्ही. आता इथून जेवून आम्ही डायरेक्ट जाणार आहे कॅम्प साईटला. तर मी तुम्हाला डायरेक्ट कॅम्प साईटला भेटेल, किंवा जर रस्त्यामध्ये मला काय दाखवण्यासारखं भेटलंच तर मी तुम्हाला दाखवेल, नाही तर डायरेक्ट कॅम्प साईटला भेटू. इथे ना असं सगळे कॅम्प लागलेले दिसतात. आणि लोक तिकडे क्रिकेट पण खेळतात, राहतात पण. सो फायनली आम्ही आमच्या कॅम्प साईटला पोहोचलो आहे. 3चा टाईम होता. आता माईक लावला नाही तर जरा वाऱ्याचा आवाज येतो. 3चा टाईम होता. आम्ही एक्झॅक्ट 3ला पोहोचलो आहे. आणि आमची कॅम्प साईट बघा असे टोटल 7. आणि तिकडे जे ते किचन आहे त्या साईडला. खूप हवा आहे, खूप हवा आहे. आणि हलका हलकी ना पाऊस पण येतो आहे. एकदम थंडी वाजते. आता आतमध्ये जातो, भेटूया थोड्या वेळाने जेव्हा सगळे येतील तेव्हा इंट्रोडक्शन वगैरे घेतो. आतमध्ये असं असतं, दोघांची जागा, स्लिपिंग बॅग आणि सगळ्या बॅग्स आतमध्ये ठेव. सो आता 6:15 वाजले आहेत. आमची इकडे आता ब्रीफिंग वगैरे झाली. त्यामध्ये सांगतात की काय करावं, काय नाही करावं, किंवा ट्रॅक कसा असणार आहे. टीम लीडर वगैरे ते एकमेकांची ओळख वगैरे होते. काही गेम्स खेळतात. म्हणजे फुल ऑन मस्ती, मजा होती. आणि हे पाठी टेंट लावले आहेत. आणि टॉयलेट्सचे इथे 2 असे टेंट असतात. एक गर्ल्स बॉईजचं आम्ही असं सेपरेट केलं आहे, बट एमर्जन्सीला कोणीही यूज करू शकतं. आमचं किचन टेंट तिथे आहे. ॲक्च्युअल ट्रॅक उद्यापासून चालू होणार आहे. उद्या आम्ही जाणार आहे निचनाई, जे असणार आहे इथून मे बी 6 ते 8 किलोमीटर. डेली 8 ते 10 किलोमीटर चालायचंच आहे. फक्त एक दिवस असा जेव्हा 16 किलोमीटर चालायचं आहे. तर फुल वाट लागणार आहे त्या दिवशी. आता तर काय डिनर करणार. आणि 7 वाजता डिनरचा टाईम आहे. हा बेस कॅम्प आहे, ही शीतकडी बेस कॅम्प आहे. तर 7 वाजता डिनर टाईम असतो. आणि त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट
झोपणार आणि सकाळी भेटेल मग तुम्हाला. डिनरच्या वेळी मी दाखवेल तुम्हाला काय काय डिनर आहे ते. बाकी भेटू. घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता तुकाचे. The next morning. गुड मॉर्निंग. आज आमचा डे 1 आहे. आज आमचा ट्रेकिंग प्रॉपर चालू होणार. 5:30 झालेत. आम्ही 5च्या आधीच उठलो आहे. बिकॉज 5:30ला ब्लॅक टी भेटते, 6:30ला ब्रेकफास्ट भेटतो आणि 7ला निघायचं असतं. तर 5:30ला उठलो, फटफट वॉशरूम वगैरे जाऊन आलो, टेंटवाला जे काय वॉशरूम आहे ते. आणि आता इथे आमची ब्लॅक टी आली आहे. ब्लॅक टी प्यायची, ब्रश करायचा, तोंड फक्त धुवायचं. इथे आंघोळ वगैरे असं काही करायचं नाही. आरोग्यास हानिकारक आहे. हात एकदम थंड झाले. नुसते हात मी असे पाण्याने धुतले ना तर एवढं थंड पडलेत ना, भारी. आणि ही आमची टीम इथे सगळी येते. ब्रश करूया आणि मग भेटूया. आणि आपला ब्लॉग आहे ना मराठी हिंदी दोन्ही मिक्स असणार आहे यावेळेस. 7:15 झाले आणि आम्ही निघालो आहे. बघा सगळे तुमचा बेस्ट कॅम्प आणि निघालो आहे. बघूया आता कसं जातं आहे पूर्ण ट्रेक. हे चालू का माझा लूक स्नेल फूड आहे. सो हे आमचा फर्स्ट ब्रेक आहे. इथे एक चेकपोस्ट असतो, तिथे तुम्हाला आधार कार्ड ओरिजिनल दाखवावं लागतं. आणि असा सीन आहे हा. आम्ही टोटल 13 लोक आहेत. 13 आणि 2 आमच्याबरोबर आमचे ट्रॅक लीडर, एक गाईड, लोकल गाईड असतो, तो आपल्याला रस्ता दाखवतो. ऊन तर खूप आहे पण मजा येते अजून तरी. ये भाई लोग बैठे हैं यहाँ पे. कसं वाटतंय? छान. एक आत्ताच सांगतो की हे बिगनरसाठी नाही आहे. बिगनर्स म्हणजे ट्रेक केलेला पाहिजे, प्रॉपर ट्रेकिंग केलेली पाहिजे, तर तुम्ही इथे या. आणि यूट्यूबवरती जसं दाखवतात की खूप इझी आहे किंवा जे फोटोज दाखवतात हे दाखवतात, वैसा तो नाही आहे भाई. हा मॉडरेट आणि डिफिकल्ट ह्या लेवलमध्ये येतो. इझी तर अजिबात नाही आहे. विल पॉवर पाहिजे, विल पॉवर. आता टाईम 11 वाजलेत आणि मग असं मी सांगितलं ना 2.6 किलोमीटर ते आत्ताशी झाले. आणि इथून आम्ही एवढ्यावरती आलो आहे दिसतं. मग दाखवतो एवढं. ये हमारी टीम यहाँ पे खड़ी है. ये है हमारे ट्रैक लीडर, द स्मार्टी ट्रैक लीडर. ओ ये क्या है? कहाँ पे? सो हाँ नहीं ब्लॉक कर रहा हूँ. सो हा मॅगी पॉईंट आणि टेबल टॉप पॉईंट. सॉरी, तिथे तुम्हाला फ्रूट्स भेटतील, वॉटरमेलन, बाकी मॅगी वगैरे जर काय खायचं तर ते भेटेल. 100 रुपये एक स्लाइस वॉटरमेलनचा, बट खूप टेस्टी आहे. स्नेल कुछ बोलना है? कुछ बोलना है? बहुत कैसा एक्सपीरियंस था? टायरिंग बट एट द सेम टाइम बहुत अच्छा व्यू है यहाँ से. तू हे पकड के बोल सकती ना. तर आम्हाला तिकडे जायचं त्या गॅपमध्ये. फिर ऊपर हाँ इधर अटक जाएगा वैसे भी. आतापर्यंत ट्रेक छान चालू आहे. वैली दिखाओ, वैली. अब बज गया 12:30. हम लोग हैं अभी 3000 फीट पे ना. 3000 रहेगा. ये हमारे ट्रैक लीडर चल रहे हैं. इनको देखो पावर बैंक की ज़रूरत नहीं है, मस्त सोलार. ये अपन भी नेक्स्ट टाइम यही करेंगे ना. अब पिछले साल मैं 9 बैच मारे मैंने केजीएल के, ठीक है, और 2.5 महीने में, टोटल 2.5 महीने में मैं चला 650 किलोमीटर. 2.5 महीने में, ठीक है.
इथून ना आम्हाला स्नो चालू झाला आहे, म्हणजे हा ब्लॅक स्नो आहे, आत्ताचा नाही, हा खूप जुना आहे. ते बाजूला पाणी आहे ना, त्यामुळे लोक इथे खायला थांबतात. तर आम्ही पण आता लंच इथेच करणार आहे. थोडं पुढे जाऊन आम्ही थांबू, मग तिथे लंच होईल. हा तिला तर फर्स्ट टाइम ना स्नो. ओहो हा. सो आता 1:15 झाला आहे आणि मे बी आमचा हाफ ट्रॅक चालू असेल नसेल माहिती नाही, पण आम्ही लंच करायसाठी थांबलो आहे. लंच आम्हाला असं पॅक दिलं होतं बघा, असं पॅक, आणि त्याच्यामध्ये आहे पुलाव, हां त्याच्याबरोबर आचार पण. काय बाबा खूप भूक लागली आहे, पण इथे ऊन खूप आहे. ये हमारे पंकज भाई की वजह से मैंने व्लॉग चालू किया है. मुझे तेरी फटरे तो दिखा व्लॉग में कि फट रही है चलने में, और एक्चुअल में फट रही है. काफी लंबा ट्रैक है पर हम सब लोग कर लेंगे. वो तो कर नहीं है. अभी बोल्डर सेक्शन है, लंच पॉइंट के बाद बस फर्स्ट के हम चाय पहुँचने वाले. हाँ क्या? 1.5 घंटे में. सुबह 8 बजे निकले, अब बज रहे 2, तो 3-3:30 बजे तक अपन पहुँच जाएंगे. लेक यहाँ जितनी भी लेक है ना, सबका नाम भगवान के नाम पे है. जो आपका विसंसर लेक है भगवान विष्णु के नाम पे है, किसनसर लेक है भगवान कृष्ण के नाम पे है, यमसर यमराज के नाम पे है, गटसर जो आगे गटसर लेक है वो गणेश जी के नाम पे है. देन आपका गंगबल जो है होली लेक है, जहाँ कश्मीरी पंडित लोग अपना ये करते हैं अस्थि विसर्जन वगैरह. नंदकुल, नंद बेसिकली नंदी बैल जो शिव जी का रूप है उसके नाम पे है. फिर वहीं एक हरमुख पीक है, हरमुख मतलब हरि का मुख बेसिकली, तो वो पीक है एक. और हरमुख ग्लेशियर भी है वहाँ पे. तो आकाश गंगा जो है वो निकलती है रिवर आपकी ये गंगबल लेक से. तो यही चीज़ें हैं. लेक आपको दिखेगी कल विसंचर, परसों किसंचर, उसके बाद पंकज लेक, उसके बाद यमसर लेक, देन उसके बाद गटसर लेक. जिस दिन सत्सर को जाएंगे, अभी तो सत्सर में 3-4 लेक होंगी छोटी छोटी, वैसे तो फिर सूख जाती है अगस्त सितंबर में, अभी छोटी छोटी होंगी. देन सत्सर उस दिन हम करते हैं हॉट लंच. हॉट लंच करने के बाद हम जाते हैं ऊपर भी 2 लेक है, तो वहाँ घूमने जाते हैं लेक पे. वो डिपेंड करता है स्पीड में बंदों की. अगर बंदों की स्पीड सही रही तो दोनों लेक करते हैं, नहीं तो एक ही लेक करते हैं. एक तो 2 दोनों लेक करनी है. दोनों लेक नहीं तो 2 लेक वहाँ पे हैं. देन उसके बाद फिर गंगबल लेक जो है, गंगबल लेक का शेप अगर आप ऊपर से देखोगे जज पास से, तो ऐसा लगता है जैसे साउथ अफ्रीका का मैप है. या साउथ अफ्रीका का मैप है ना, सेम वैसा लगता है. और उसका जो रेडियस है, सबसे बड़ी लेक वही है गंगबल. 7 रोड से फायनली आम्ही आमच्या कॅम्प साईडला पोचलो आहे, निचनाई कॅम्प. तर ही निचनाई कॅम्प साईट आहे, जी की खालच्या बेसपासून आहे. 8:30ला निघालं होतं ना, 4:30 वाजले. 4 म्हणजे थोडा टाईम झाला येऊन. 7-7.5 तास लागतात. आता तुमच्या स्पीडवरती कसं यायचं ते वगैरे. आणि असं इथं वॉर्मअप होतं आल्याला. सगळं तुमची बॉडी आहे ना ती कूल डाऊन करायला, गरम झालेली असते ना. आमचं तर झालं आहे, तेव्हा काय व्हिडिओ काढायला नव्हतं कोण. आणि आमची कॅम्प साईट यो, आमचा तो टेंट आहे, थांब दाखवतो. तो हा वाला इकडचा, नाही तर वॉशरूम. ही पोरगी जी की रागवल्या माझ्या. कट कट. सो ये है हम लोग का स्नैक्स. ये भाई ने एक अपने हाथों से बनाया है. खा रहा हूँ. हाँ, पहले खुद खा रहे हैं, फिर दूसरे को खिला रहे हैं वही हाथों से. सबरे के जूठे पैर.